HDFC टॉप 20 इंडेक्स फंड हा 7 मार्चला चालू झालेला आहे. 21 मार्चपर्यंत ओपन आहे. म्हणजे 21 मार्चपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि तुम्हाला जे NAV किंवा तुम्हाला मिळाला, जर गुंतवणूक झाली तुमची, तर तुम्हाला अलॉटमेंट डेट आहे ती 26 मार्चला आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 26 मार्चला तो रिफ्लेक्ट होईल. ओपन एंडेड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एंट्री लोड नाही, एक्झिट लोड नाही, काही नाही. तुम्ही 1 दिवसापासून 100 वर्षापर्यंत किती वर्ष त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता आणि यातनं कधीही बाहेर पडू शकता. आता ह्याच्यामध्ये पहिली टॉप 20 इंडेक्स फंड HDFCच्या ह्याच्या फंड मॅनेजरबद्दल जाणून घेऊ. त्याचं नाव आहे मिस्टर निर्मल मोराकिया. हे गेली 20 वर्ष पहिल्यांदा मीडिया ॲसेटमध्ये होते, 6 वर्ष, नंतर 14 वर्ष HDFCमध्ये आहे. ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे त्यांच्याकडे आत्तापर्यंत 1 लाख करोड ॲसेट त्यांनी मॅनेज केले. तेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स दांडगा आहे. या फंडबद्दल जाणून घेऊ. जोखीम काय आहे फंडात? जोखीम अशी आहे की टॉप 20 फक्त ह्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करणार आहे. म्हणजे निफ्टी 50मध्ये जे 50 स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचे 20 स्टॉक्स आहेत. सर्वात महत्त्वाचे 20 स्टॉक्स किंवा सर्वात मोठे 20 स्टॉक्स फक्त त्याच्यातच तो इन्व्हेस्ट करणार आहे. बरोबर आहे. त्या जोखीमाचा विचार करता पहिल्यांदा जोखीम जाणून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल इथे गुंतवणूक करावी की नाही करावी. जर टॉप 20 जेव्हा इंडेक्स चालू झाला 20 वर्षापूर्वी, तो आजपर्यंत जागतिक फायनान्शियल क्रायसिस जे 2008-9 साली होतं, त्यावेळेला जर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली असती, समजा तुम्ही जागतिक फंडात इन्व्हेस्टमेंट केली असती किंवा निफ्टी 50मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती आणि ह्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली असती, तर त्यावेळेला निफ्टी 50 71% पडला होता. म्हणजे तुमचे 100 रुपये तुम्ही गुंतवले असते तर तुमचे फक्त तुमच्याकडे 29 रुपये राहिले असते. पण तुम्ही जर ह्याच्यात गुंतवणूक केली असते तर तुमच्याकडे जवळजवळ 47 रुपये गेले असते आणि 53 रुपये तुमच्याकडे राहिले असते. जोखमीचा विचार करता इन्सेप्शनपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून जेव्हा इंडेक्स चालू झाला निफ्टी 20, तेव्हापासून जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असते तर जी जोखीम अख्ख्या जगाने घेतली त्यावेळेला हा 70% पडला. जग जो 70% पडला त्यावेळेला हा फंड फक्त 40% पडलेला होता. तर जोखमीचा विचार करता चांगला आहे, जोखीम कमी आहे याच्यात. तरी पण ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. शेअर मार्केटमध्ये इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करताना कॅटेगरीमध्ये हा कायम हाय रिस्कमध्येच येणार आहे. कुठलाही इक्विटी फंड हाय रिस्कमध्ये असतो. बट आता तुम्ही ह्याच्यात कमीत कमी 100 रुपये इन्व्हेस्ट करू शकता. ते जास्तीत जास्त कितीही इन्व्हेस्ट करू शकता. आता इन्सेप्शनपासून जर रिटर्न बघितले त्याचे, गुंतवणूक जर केली असती निफ्टी 50मध्ये केलेली असती आणि निफ्टी 20मध्ये केली असती, तर एका वर्षात तुम्हाला ह्या फंडातून 13.7% रिटर्न मिळाले असते वर्सेस निफ्टीमध्ये फक्त 9.6% रिटर्न मिळाले असते. जर इन्सेप्शनपासून त्या जन्मापासून जर विचार केला असता तर दरवर्षी ह्या टॉप 20 इंडेक्स फंडने तुम्हाला 13.7% दरवर्षी रिटर्न दिले असते. जर निफ्टी 50मध्ये केले असते तर 12.6% दिले असते. तर 13.7% वर्षानुवर्ष CAGR यावर्षी 13.7%, पुढच्याही वर्षी 13.7% ॲव्हरेज असं त्यांनी दिले असते. तर असा हा फंड आहे. चांगला फंड मॅनेजर आहे. गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. थोडक्यात माझ्या मते जर तुमचा होरायझन म्हणजे तुमचा दृष्टिकोन 3 ते 20 वर्ष असेल तर त्यात नक्की करावा. धन्यवाद.